निषेध केलेला आहे, माहिती दिलेली आहे. तर मी सुरुवातीला त्यांना विनंती करतो की त्यांनी त्या विषयाच्या अनुषंगाने आपला मनोगत करावं. उच्च शिक्षण तंत्र शिक्षण विभाग ग्रंथसंचालनालय महाराष्ट्र मुंबई जिल्हा ग्रंथालय नांदेडच्या वतीनं आयोजित ग्रंथ उत्सवाच्या या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत येथील प्राचार्य माझे गुरुवर्य आणि त्यांचं महाराष्ट्रामध्ये गेल्या 16 वर्षापासून अत्यंत सुंदर आणि सामाजिक भूमिका घेऊन जे नियतकालिक चालतं ते अक्षरगाथा, या अक्षरगाथा नियतकालिकाचे संपादक आदरणीय प्राचार्य मामा जाधव सर, ज्यांचा आता उल्लेख झाला, ज्यांनी ग्रंथालय चळवळीमध्ये अत्यंत मोलाची अशी हयातभर कामगिरी केलेली आहे, असे आमचे मार्गदर्शक आदरणीय कविवर्य विलास वैद्य सर, तेही काही काळ मराठी अभ्यास मंडळाच्या सदस्य होते. माझ्या समवेत ज्यांचा आता सत्कार झाला ते नांदेड जिल्ह्यातील तहसीलदार माननीय श्री विकासजी बिराजदार सर, या कार्यक्रमाचे संयोजक आणि ज्यांनी आम्हाला तुमच्यासमोर व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली ते अवा सूर्यवंशी सर. आपण सर्व ओळखीची नावं भरपूर आहेत. निर्मल कुमार सूर्यवंशी सर आहेत. आपणा सर्वांना प्रथमतः नमस्कार करतो आणि प्रस्तुत विषयाच्या अनुषंगानं काही एक सूत्रबद्ध स्वरूपामध्ये अभिजात मराठी भाषा व साहित्य या अनुषंगानं मी आपले विचार आपल्यासमोर ठेवतो. मुळामध्ये मराठी भाषा या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारनं 3 ऑक्टोबर 2024ला दिला, अधिकृतपणे घोषित केला. मराठी या भाषेबरोबरच पाली, प्राकृती, आसाम, बंगाली इत्यादी भाषांनाही हा दर्जा बहाल केलेला आहे. या अगोदरही केंद्र शासनाने संस्कृत, तमिळ, कन्नड, मल्याळम, ओडिशी इत्यादी भाषांना म्हणजे आजपर्यंत जवळपास 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे. त्याचे काही निकष आहेत, त्याचीही चर्चा मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला प्रसारमाध्यमातून पाहायला मिळाली. ती एक भाषा 1,500-2,000 वर्षापूर्वी जुनी असावी, त्या भाषेला प्राचीन इतिहास, समृद्ध परंपरा, स्वतंत्र मूळ साहित्याची परंपरा असावी, ऐतिहासिक वारसा असावा, त्या भाषेमध्ये 1,500 ते 2,000 वर्षापासूनच्या साहित्य लेखनाचे पुरावे असावेत. असे कोणते पुरावे समितीला मराठी भाषेच्या अनुषंगाने मिळाले आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा वाटला किंवा तो दिला, आणि ही प्रक्रिया केव्हापासून कशी सुरू झाली, असं 3 टप्प्यामध्ये मी माझं मंतव्य ठेवणार आहे. माझ्यासमोर माझे मार्गदर्शक आणि यशवंत महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम सर आहेत. हे या अनुषंगानं विचार व्यक्त करत असताना 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे अभिजात म्हणजे काय, कोणती भाषा अभिजात असते आणि तिचे अभिजात असण्याचे काय निकष असतात. पहिला निकष जो आहे तो निकष 1,500 ते 2,000 वर्षापूर्वीची भाषा हा एवढाच निकष असत नाही. मराठी साहित्याची सुरुवात जर आपल्याला पाहायची असेल तर ती इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हाल राजाच्या काळातील 79 मध्ये तयार झालेला, इसवी सन 79 मध्ये तयार झालेला गाथा सप्तशती. त्यानंतर दुसरा जो लिखित पुरावा आपल्याला सापडतो तो इसवी सन 2000 वर्षापूर्वीचा, तो म्हणजे नाणेघाटातील शिलालेख. त्यानंतर शिलालेखाच्या परंपरेमध्ये आणि ज्याचा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी उपयोग झाला तो पहिला 939 मधला अक्षीचा शिलालेख. त्यानंतर कर्नाटकमध्ये विजापूरला जो एक शिलालेख सापडला तो इसवी सन
शके 981चा तो म्हणजे श्रवण बेळगोळचा शिलालेख. आता या शिलालेखामध्ये मराठीतलं पहिलं वाक्य उद्गृत्तीत झालेलं आहे किंवा घोषित झालेलं आहे किंवा त्याचा पुरावा सापडलेला आहे. चामुंडा राये करविले सुताला राजे करविले. यानंतर मात्र मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून एका तमोयुगाचा वापर झालेला किंवा तमोयुग म्हणून आपण ज्याला ओळखतो की यानंतर फारसे साहित्याचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाहीत. त्यानंतर लगेच आपण 8व्या शतकामध्ये येतो तेव्हा कवल या माला हा उद्योतन सुरीचा हा एक ग्रंथ आहे. त्यानंतर श्रीपती भट्टानं मात्र तसा प्रयत्न केलेला आहे. ज्योतिष रत्नमाला नावाचा एक संस्कृत ग्रंथ ज्याचा लेखक आहे श्रीपती भट्ट याने या ग्रंथाचा स्वतःच मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. इसवी सन 1189मध्ये सोमेश्वरानं माणूस उल्हास नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये मराठीमधली काही पदं आपल्याला दिसून येतात. ही 1989 नंतर मराठीतला पहिला ग्रंथ येतो जो की सिद्ध झालेला आहे तो मुकुंदराजाचा विवेक सिंधू. आता याच्याबद्दलही तो पहिला आहे का नाही याच्याबद्दल वाद आहेत, पण तुर्तात इसवी सन 1189मधील 88मधील विवेक सिंधू, त्यानंतर मराठी साहित्याचा खऱ्या अर्थानं जर अखंडित आणि अस्खलित सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा पद्धतीचा लिखित पुरावा म्हणजे महानुभावांचा लीळाचरित्र आहे. तो इसवी सन 1278मध्ये आलेला आहे आणि याचे लेखक माहिमभट आहेत. या ग्रंथामध्ये सांस्कृतिक राजकीय सामाजिक धार्मिक आणि स्त्री जीवन अत्यंत मूलभूत स्वरूपामध्ये आलेला आहे. हा एक अभिजात मराठी भाषेच्या मधला महत्त्वाचा दुवा आहे. यानंतर 1280मध्ये आलेला सूत्रपाठ दृष्टांतपाठ केशिराज बासांचा, 1285मधील बाईदेवांचा पूजा अवसर, महदंबेचे धवळे मराठीतील पहिली कविता आणि इसवी सन 1290मध्ये आलेली ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरी हा संख्येच्या आणि इसवी सनाच्या पद्धतीनं 9वा ग्रंथ आहे. शके 1212 आणि टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला इसवी सन 1212 म्हणजे इसवी सन 1290. शके 1212 कारण शकेमध्ये 78 विसळले की इसवी सन येतं. आणि यानंतर जी दीर्घ संत साहित्याची परंपरा सुरू झालेली आपल्याला दिसून येते. इसवी सन 1270ला संत नामदेवांचा जन्म आहे. 1270 पासून वारकरी संप्रदायाची जी परंपरा सुरू होते त्या परंपरेमध्ये संत नामदेव आहेत, संत जनाबाई आहेत, अत्यंत महत्त्वाचा संत चोखामेळा आहे, कर्ममेळा आहे आणि त्या परिवारातले सर्वच संत आहेत, परिसा भागवतापर्यंत आहेत. आणि सर्वात शेवटी जे श्रमणीय साहित्य, बहुजनांचे साहित्य, सर्वसामान्य माणसासाठी ज्यांनी साहित्य लिहिलं असं आपण म्हणतो, बुडते हे जनन देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, हे साहित्य लिहिणारे संत तुकाराम 4500 अभंगाची निर्मिती करणारे, ही अशी ही जी परंपरा आहे ही परंपरा आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यावी लागते. आता या परंपरेनंतर अभिजात दर्जा मराठी भाषेला जो मिळाला तर ही मराठी भाषा कशा स्वरूपाची आहे. आता ही भाषा इंडो युरोपियन या कुळातील ही भाषा आहे. जगाच्या लोकसंख्येमध्ये 10व्या क्रमांकाची अशी भाषा आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत ही भारतामध्ये 16 कोटी लोकांची भाषा आहे. जी महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा आहे, गोवा राज्याची राज्यभाषा आहे आणि या भाषेच्या एकूण प्रमुख 4 बोली आहेत आणि काही उपबोली आहेत. अहिराणी, वऱ्हाडी, मराठवाडी आणि कोकणी ह्या 4 बोली, मानदेशी, नंदुरबारी, तंजावरी, लेवा, गणबोली, पावरा, कुणबी, झाडीबोली, महानुभाव बोली इत्यादी अशा काही उपबोली आहेत. आता प्रश्न असा उरतो की हे मराठी भाषेचं जे एकूण अभिजातच जे गुण आहेत ते अभिजातता कशी मोजली जाते किंवा कोणत्या साहित्याला अभिजात साहित्य असे म्हटलं जातं, यालाच मराठीमध्ये विदग्ध साहित्य असं सुद्धा म्हटलं जातं. समाजाचे जे 2 वर्ग असतात त्यातील एक शिक्षित वर्ग आणि दुसरा श्रमिक वर्ग. आता जो शिक्षित वर्ग असतो तो समृद्ध आहे, अभिजन आहे, ज्यालाच आपण अभिजन किंवा महाजन असं म्हणतो. आणि जो पर्यायानं म्हणजे काही अभिजन आहेत तर याचा अर्थ जे काही बहुजन आहेत.
भारतीय परिसरामध्ये श्रमण आणि वैदिक या दोन ज्या गटाची भाषिकदृष्ट्या आपल्याला विभागणी करावी लागते, त्यामध्ये वैदिक धर्माची जी भाषा आहे ती भाषा संस्कृती ही धर्म, कर्म, गूढ, अलौकिक, देवभाषा, अव्यवहारिक व शास्त्रीय स्वरूपाची भाषा आहे. कोणाची? वैदिकांची भाषा. आता श्रमणाची जी भाषा संस्कृती आहे ती सामान्य, भावप्रधान, लवचिक आणि अनुभवनिष्ठ आणि शास्त्रमुक्त आहे. पहिला स्तर जो एक देवी भाषेचा आहे आणि दुसरा जो स्तर आहे तो मानवी भाषेचा आहे. म्हणजे हे दोन स्तर त्या काळामध्ये आपल्याला पाहिजे. यातही वैदिक इतिहासात अभिजनांची भाषा ही प्रामुख्यानं ज्ञानभाषा म्हणून राहिलेली आहे. जे अभिजन कोण होते, आता याचा मूळ अर्थ जर काढला आपण तर कुठंतरी भगवान श्रीकृष्णाच्या एका श्लोकामध्ये तुम्हाला दिसतो, अभ्युत्थानम्य धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. इथं जो अभ्युदय किंवा अभ्युदय आहे, अभ्युदय या शब्दाचा अर्थ आहे विकास, भरभराट, वाढ आणि विस्तारणं. म्हणजे या अभ्युदयाची वाटचाल, ज्या भाषेमध्ये अशा स्वरूपाची वाटचाल करण्याची क्षमता असते ती भाषा अभिजात भाषा असते. आता हे भाषेच्याच बाबतीत असतं का? तर असं असत नाही. भाषेच्याच बाबतीत असत नाही, हे संगीताच्या बाबतीत असतं, हे शिल्पाच्या बाबतीत असतं, हे चित्राच्या बाबतीत असतं, किंबहुना ज्या काही 64 कला आहेत त्या कलेच्या बाबतीत असतं अभिजन आणि बहुजन असणं. म्हणजे अशी एक उत्तम दर्जाची कलाकृती म्हणलं की फक्त तीच एक अभिजात असं असत नाही, तर त्याची सर्व व्यवस्था ही अशी असली पाहिजे. त्यातही वैदिक इतिहासात अभिजनांची भाषा ही ज्ञानभाषा आणि बहुजनांची भाषा ही व्यवहार भाषा राहिलेली आहे. आता सातवाहनाच्या काळातील नाणेघाटाचा उल्लेख मी केलाच याच्यापूर्वी. यानंतर आपल्याला दुसरा एक महत्त्वाचा उल्लेख या ठिकाणी मला करावासा वाटतो, जो सिंधुकालीन लिपी आणि संस्कृतीचा अभ्यास करताना रवींद्र चावरेकरांनी केलेला आहे. तो असा आहे की इसवी सन पूर्व 2500 वर्षापूर्वी मारवंशीय लोकांनी एक हरट्ट संस्कृती तयार केली आणि हे लोक वैदिक जाचाला कंटाळून उत्तरेतून दक्षिणेत स्थलांतरित झाले. कोण? हे मारवंशीय लोक. आणि या मारवंशीय लोकांनी सोबत येताना आपली ठगणक संस्कृती आणली आणि या ठगणक संस्कृतीच्या आधारानं महिष मंडल नावाचं एक राष्ट्र त्यांनी उभं केलं, जे आजच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आणि त्या पश्चिम महाराष्ट्रापासून आजच्या महाराष्ट्रापासून माराहट्ट ते महाराष्ट्र असा या राष्ट्राचा उत्पत्ती आपल्याला सांगता येते. आता मराठी भाषेचा उदय हा प्रामुख्यानं यादव काळ मानला जातो. याचं कारण काय? तर या काळामध्ये खऱ्या अर्थानं साहित्याच्या लेखनाला सुरुवात झालेली. कारण महानुभाव संप्रदाय हा 13व्या शतकाच्या सुरुवातीला उदयाला आला आणि या संप्रदायानं लीळाचरित्र म्हणजे गद्य, पुन्हा चरित्र, कवितेच्या बाबतीत महदंबा ही कवयित्री, त्याच्यानंतर रत्नमाला स्तोत्र, त्याच्यानंतर सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, त्याच्यानंतर आलेले सर्व टीका ग्रंथ किंवा पंचवार्तिक नावाचं व्याकरण, स्तोत्र, काव्य, गुढे, लापनिका, आरत्या, धुरुळे, धावे, पदे, ओव्या अशा अनेक स्फुट स्वरूपाची साहित्य रचना केलेली आहे. म्हणजे आता एक मुद्दा लक्षात येतो की जेव्हा नागदेवाचार्यांना केशिराज भास असं म्हणतात की मी काही वचनं संस्कृतमधून बांधू का, तेव्हा नागदेवाचार्य त्यांना म्हणतात नको गा केशवदेया येणे माझिया म्हातारिया नागवतील. किंवा पुन्हा एकदा ते त्यांना म्हणतात, संस्कृतमधून काहीतरी विचारतात तेव्हा नागदेवाचार्य त्यांना म्हणतात की तुमचा अस्मात कस्मात मी नेनेची गा मजश्री चक्रधरे निरूपेली मराठी तियाची पुसा. आता या दोन वाक्याचा अर्थ असा आहे की वैदिक संस्कृतीनं निर्माण केलेली देववाणी म्हणजे संस्कृत भाषा, या भाषेला फाटा म्हणून चक्रधरांनी मराठीमधून जाणीवपूर्वक आपलं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं मराठीचा प्रारंभ काळ कुठं झाला तो यादवांच्या काळात झालेला आहे. म्हणून कोणतीही भाषा एका काळात अशी विकसित होत नसते, ती टप्प्याटप्प्यानं विकसित होते. फक्त प्राधान्यानं आपल्याला असं म्हणावं लागतं की यादव काळामध्ये सगळ्यात जास्त ग्रंथ निर्मिती झालेली आहे. आता महानुभावांची भाषा आणि इतर संस्कृत धार्जिनी भाषा याच्यामध्ये काय फरक आहे तो एका वाक्यामध्ये सांगतो.
महानुभावांनी जी भाषा स्वीकारलेली आहे ती 6 स्वरांची भाषा आहे. त्यामध्ये अ, आ आणि ई जे आहे ते अलाच एलांटी ई, आणि ऊ जे आहे तो सुद्धा अलाच खालून उकार आहे. म्हणजे अ, आ, ई, ई असं वेगळं इडिलिंबूचं ई, इमारतीचं ई असं नाही आहे. फक्त तुम्ही बघा महानुभावांची सगळे भाषा धोरणं किंवा सकळ लिपीतले उतारे बघा, त्याच्यामध्ये होनी, हो ओनी इथं व नाही, इथं ओ आहे, ओझेवाल्याचा ओ आहे. होनी असावे, मनुष्य मात्र होनी असावे. म्हणजे इथं जो ओ आहे तो व नाही आहे, तो अचा ओ आहे. म्हणजे जी श्रमणांची भाषा होती, जी महाराष्ट्रांची भाषा होती, जी वैदिकांच्या विरोधाची भाषा होती, ती महानुभावांची भाषा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जी संस्कृतची भाषा आहे तिच्यामध्ये 12 खडी किंवा 16 खडीचा उपयोग आपण केलेला दिसतो, जिच्यामध्ये 12 स्वर आहेत. महानुभावांच्या भाषेमध्ये सांकेतिक लिपी असो की 13 किंवा 14 लिपी महानुभावांच्या असो, या दोन्हीही लिपीमध्ये आपल्याला 6च स्वर दिसतात. आणि ते स्वर 6 स्वर म्हणजे मी सांगितलेले आहेत. आता चक्रधरांनी वैदिकाची संस्कृत धार्जिनीची भाषा नाकारून आपलं तत्त्वज्ञान सांगितलं. म्हणजे हेच भाषा धोरण मला वाटतं त्या काळापासून अशा पद्धतीनं आलेलं आहे. आणि नंतरच्या काळामध्ये आपल्याला संत तुकारामांच्या एका अभंगाकडे जावं लागतं. आणि तो अभंग म्हणजे तुकाराम असं सांगतात की वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि एरानी व्हावा भारमाथा. म्हणजे आता इथं जो मूल मुद्दा आहे की भाषेचाच जर समजा भाग असेल तर ती भाषा जितकी सर्वसामान्याच्या अंतकरणाला भिडेल, जिच्यामध्ये सगळ्याच स्वरूपाचं म्हणजे अर्थबोध होईल, अशी भाषा त्याचा नवा नवा अर्थ घेऊन समाजामध्ये आली. आणि त्या भाषेची सुरुवात झालेली आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते. आता मला एक मुद्दा अजून स्पष्ट करायचा आहे की अभिजात मराठी भाषा धोरण किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याची कार्यवाही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केव्हापासून सुरू झाली. तर दर्जा 3 ऑक्टोबर 2024ला जरी मिळालेला असला तरी प्रथमतः 2004 साली प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री संसदीय कामकाज मंत्री होते. त्यावेळेस काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि इसवी सन 2012मध्ये हेच पृथ्वीराज चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि त्यांनी 10 जानेवारी 2012ला रंगनाथ पठारे ताम्रपटकार यांच्या अध्यक्षतेखाली एक अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी एक समिती नेमली. त्या समितीमध्ये खालील माणसं होती. त्याच्यामध्ये समन्वयक म्हणून माननीय हरी नरकेजी होते, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, माननीय श्रीकांत बलूरकर, मधुकर वाकोडे, डॉक्टर कल्याण काळे, सतीश काळशेकर, आनंद उबाळे, मैत्रीय देशपांडे, परशुराम पाटील यासारख्या तज्ज्ञ लोकांची एक समिती स्थापन झाली. आणि या समितीनं 14 मार्च 2012ला एक मसुदा तयार केला आणि 31 मार्च 2013मध्ये तो सरकारला सादर केला. लक्षात घ्या, 31 मार्च 2013मध्ये अभिजात मराठी भाषेचा मसुदा केंद्र शासनाकडे गेला आणि त्याच्यानंतर 3 ऑक्टोबर 2024 म्हणजे जवळपास 11 वर्षांनी या भाषेला मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता याच्यावरून आपल्या नक्की लक्षात आलेलं असेल की एकूण भाषेची जी निर्मिती क्षमता आहे किंवा त्याला जी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ही 11-12 वर्षाची जी तपश्चर्या करावी लागलेली आहे ती का करावी लागली. आणि तो एक राजकीय वेगळा मुद्दा आहे, पण ती 3 ऑक्टोबर 2024ला ती आपली उत्सुकता संपली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता काय होईल दर्जा मिळाल्यानंतर हा एक प्रश्न असतो की दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय होईल. तर केंद्र सरकारकडून अनुदान प्राप्त होईल, संशोधन संवर्धन व भाषा प्रचारासाठी नीती उपलब्ध होईल, साहित्य संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे आणि यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा निधी, भाषा शुद्धी, अनुवाद, इतर भाषेतील उत्तम ग्रंथांची निर्मिती करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था पुढे येतील आणि विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रम, भाषा विकासाला प्राधान्य, विविध शाखांचा अभ्यासक्रम मराठीमध्ये आपल्याला आणता येईल. आता अजूनही आपल्याला अशा अनेक शाखा आहेत की ज्या शाखेचा अभ्यासक्रम आपण मराठीतून तयार करू शकलेलो आहे.
आणि अजूनही असे नवनवीन शब्द आपल्या दररोजच्या व्यवहारात आहेत की ज्याला आपण आता उचित अशा प्रकारचे पारिभाषिक शब्द देऊ शकलेलो नाही. म्हणजे फ्रीजला फ्रीज मराठीत काय म्हणायचं, बँकला मराठीत काय म्हणायचं याची आपण व्यवस्था केलेली आहे. पण असे अनेक शब्द नव्यानं आता कीबोर्ड आहे, मोबाईलच्या अनुषंगानं सिम आहे, रेंज आहे, टावर आहे, असे अनेक शब्द आता आपल्या जीवनप्रवाहाची संगिनी बनलेली आहेत. या शब्दांना मराठी भाषेमध्ये विशिष्ट अशा स्वरूपाचे पारिभाषिक शब्द देणं ही एक खऱ्या अर्थानं पुढच्या काळासाठी महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी मला वाटतं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या नंतर आपल्याला काही प्रमाणात सोडवता येऊ शकते. आता 2-3 महत्त्वाच्या गोष्टी या निमित्तानं समोर आल्या. आता हा जो इंडो युरोपियन जो आपला गट आहे भाषेचा, म्हणजे मराठी ही या इंडो युरोपियन या कुळातली भाषा आहे. याच्या बघा, संस्कृतमध्ये माता हा शब्द आहे, तो माता असा लिहिला जातो. हिंदीमध्ये तो मा असा लिहिला जातो. प्राकृतमध्ये माताच लिहिलं जातं. पण मराठीमध्ये माय लिहिलं जातं आणि इंग्रजीमध्ये मदर लिहिलं जातं. म्हणजे भाषा कोणतीही असली तरी त्याचा जो स्वर आहे तो ओष्टेच आहे. म्हणजे भाषा इंग्रजी जरी असली तरी त्याचा उच्चाराचा जो स्वर आहे तो ओष्टेच स्वर आहे. कारण ओठाशिवाय, कारण ब, प, फ आणि म हे स्वर ओष्टी सोन आहेत. म्हणजे मला सांगा, जी गोष्ट आम्हाला भाषा विज्ञानातून शिकवावी लागते ती आमच्या कवयित्री बहिणाबाईला एका ओवीतून सांगता आली. मायेला माये म्हणता, होट्टाला होट्ट भिड, सासूला सासू म्हणता, केवढं मोठं अंतर पडत. की माय हा शब्द ओठाला ओठ भिडवल्याशिवाय म्हणताच येत नाही. म्हणजे भाषेची सुरुवातच मुळात ओष्ट पद्धतीने झालेली. म्हणजे मुळात जी अभ्यासक्रमाची रचना येते ती अशाच पद्धतीनं आलेली आहे. सुरुवातीचे जे तुम्ही धडे पाहिले पहिलीचे, तर तेव्हा तुम्हाला काना, मात्रा, एलाटी, उकार, अनुस्वार, विरामचिन्हे कोणतेही येत नाहीत. कमल, वड, बघ, मग, वर, चढ, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काना नाही, एलांटी नाही. आणि मग नंतर एक एक काना, नंतर एक एक मात्रा, नंतर एक एक वेलांटी, नंतर एक एक 2-2 वेलांट्या, नंतर 2-2 मात्रा, मग पुढं विरामचिन्ह. मला म्हणायचं आहे, दिन हा शब्द ऱ्हस्व उच्चारला काय आणि दीर्घ उच्चारला काय. दिन या शब्दासाठी ऱ्हस्व जर असेल तर तो दिवस आहे, आणि दिन हा दीर्घ आहे तर तो दिन म्हणजे गरीब आहे. मग गरीबाला दिवस कोणी म्हणणारच नाही आणि दिवसाला गरीब कोणी म्हणणार नाही. म्हणजे ही जी भाषेची उच्चार प्रक्रिया आहे ती उच्चार प्रक्रिया म्हणून एके ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फार एक सुंदर वाक्य म्हटलेलं आहे, उच्चारावरून योग्यता आणि आचरणावरून शील समजतं. म्हणजे भाषेचा शब्द जसा आहे तसा उच्चारला पाहिजे. म्हणजे चक्रधरांची जी ज्ञानाची व्याख्या आहे तीच मुळात भाषेच्या संदर्भात लागू होते. जे जसं आहे तसं जाणणं म्हणजे ज्ञान, त्याला फाटे फोडायचे नाही. जे जसं आहे, वस्तुनिष्ठ आहे, ते वस्तुनिष्ठ जाणलं पाहिजे. मग ज्याला जे म्हणायचं तेच म्हणायचं आहे, ज्याचा उच्चार जसा आहे तसाच करायचा आहे. प्रतिभा या शब्दासाठी त्याला प्रच म्हणावे लागेल, तिथं पर हा शब्द वापरता येणार नाही. आणि परमेश्वरसाठी तिथं प्र वापरता येणार नाही, तिथं परच वापरावं लागेल. मग परमेश्वरला परमेश्वर आणि प्रतिभाला प्रतिभा असं नाही म्हणता येणार. शब्द जसा आहे त्याचा उच्चार जर प्रॉपर झाला, व्यवस्थित झाला, तर मला वाटतं भाषेच्या उच्चारातून जे प्रश्न निर्माण होतात म्हणून बरेचसे प्रश्न आपले तिथे नक्की सुटले जातील. मराठी भाषेच्या अनुषंगानं 1-2 गोष्टी आजच्या स्थितीबद्दल सांगून मी माझं मंतव्य थांबवतो. मराठी भाषेची जी आजची स्थिती आहे त्यामध्ये दिवसेंदिवस मराठी शाळा बंद पडत आहेत. इंग्रजी शाळेतून मराठी शिकवावी म्हणून सरकारला वारंवार पत्र काढावी लागत आहेत. म्हणजे ज्या भाषाची राज्यभाषा मराठी आहे तिचं तिसऱ्या भाषेचा आग्रह धरून चालू आहे. आणि मामा साक्षीदार आहेत, मामांनी पहिल्यांदाच विद्यापीठात प्रश्न उपस्थित केला होता, आमच्याकडे इतके दिवस मराठीला द्वितीय भाषा म्हणून ओळखलं जायचं. अहो, जी राज्याची पहिली भाषा आहे तिला द्वितीय कसं काय म्हणता येईल?
तिला प्रथम भाषाच म्हणावं लागेल ना, सेकंड लँग्वेज. म्हणजे आपल्याकडं इंग्रजी अनिवार्य आणि दुसरी जी भाषा होती तिला द्वितीय भाषा असं म्हटलं जायचं. मग त्या भाषेला द्वितीय भाषा न म्हणता तिला प्रथम भाषा म्हटलं पाहिजे, हा एक अभ्यास मंडळानं पाठीमागं ठराव मांडलेलाच होता. म्हणून भाषेला प्राधान्य दिलं तर भाषा टिकली तर संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकलं तर आपण टिकूत. म्हणून भाषा ही किती महत्त्वाची असते आणि त्याच्यानंतर येणारी संस्कृती आपण त्याचं कशा पद्धतीनं परिशीलन करणार आहोत. म्हणून तुम्ही महानुभाव साहित्य, वारकरी संप्रदायाचं साहित्य किंवा वीरशैवांचं साहित्य किंवा बखर साहित्य, संत साहित्य, या सगळ्या साहित्यामध्ये म्हणून भाषा धोरणाला आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि यानंतर वाचन संस्कृतीसाठी आपण बळ दिलं पाहिजे. एवढंच या निमित्तानं मी आपल्यासमोर ठेवतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. आपण माझं शांत चित्तानं ऐकलं त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद. जय. धन्यवाद सर.